माझ्या काही चुका झाल्या, माझ्या तिकडे सबस्क्रायबर जास्त होते, माझं अर्निंग तिकडून चालू होतं, त्याला 100-150 असे व्ह्यू यायचे. पण त्या व्हिडिओ बनवण्यासाठी मला एवढ्या अडचणी आल्या. 4 ते 5 दिवसामध्ये त्याने 3 लाख क्रॉस केले. तिचे एवढा आशीर्वाद, ते असे बोलायला लागले की व्हिडिओ मध्ये मला इतक्या भरभरून कमेंट्स आल्या. चॅनल मॉनिटाईज केलेला आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या चॅनलची ग्रो होण्यामागे कोणता व्हिडिओ व्हायरल गेला, माझ्या काही चुका झाल्या, त्यामुळे मला हा चॅनल ग्रो करायला एवढा वेळ लागला, हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर सुरुवात करूया चॅनल बद्दल बोलायला. तर सर्वात पहिल्यांदा माझा हा चॅनल आहे ना, तो 4 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे 4 वर्ष झाली या चॅनलला साधारणतः. तर जेव्हा हा मी चॅनल ओपन केला, त्याच्या अगोदर माझा दुसरा चॅनल आहे स्वाती स्टाईल. त्या चॅनलवरती मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आणि माझा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो पण झाला. तो चॅनल ग्रो झाल्यानंतर साधारणतः 1 वर्षानंतर मी हा माझा स्वाती भानवसे हा चॅनल ओपन केला. चॅनल खरा ओपन केला, त्याच्यावरती मी व्हिडिओज पण टाकायला लागले आणि हा चॅनल मी ब्लॉगच्या रिलेटेड ठेवला होता. पण झालं कसं, मला दोन्ही चॅनल हँडल करणं पॉसिबल होत नव्हतं. मग मी त्या चॅनलकडे जास्त लक्ष देत होते. शिवाय माझ्या तिकडे सबस्क्रायबर जास्त होते, माझं अर्निंग तिकडून चालू होतं आणि या चॅनलवरती तेव्हा मला प्रतिसाद मिळत नव्हता. आता ब्लॉगचे चॅनल कसे असतात की ते हळूहळू सुद्धा ग्रो होतात. ब्लॉगचे चॅनल कसे असतात की काही ब्लॉगचे चॅनल हे हळूहळू ग्रो होतात, कारण लोकांना तुमचे ब्लॉग डेली किंवा कंटिन्यू बघायला आवडतात. मग माझं व्हायचं प्रॉब्लेम काय की मी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली नव्हती. एका आठवड्यात मी 2-3 व्हिडिओ टाकले की परत एक आठवडा मी व्हिडिओज टाकायचे नाहीये आणि दोन्ही चॅनल हँडल करणं मला पॉसिबल पण होत नव्हतं. त्यामुळे मी या चॅनलकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. असं साधारणतः 3 वर्ष चाललं. 3 वर्षामध्ये काही कंटेंट आहे ते माझे मिक्स पण झाले. जसं की मी काही माझे ब्लॉग टाकायचे, काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकायचे, अशा पद्धतीचं हे सगळं चालू होतं. आणि त्यावेळेस माझ्या पटकन लक्षात येत नव्हतं की ब्लॉगमध्ये नेमकं काय आपण टाकावं. मला जसं सुचेल, जसं आवडेल तसे मी व्हिडिओ टाकायचे. शिवाय शॉर्ट व्हिडिओज असतात ना, तर शॉर्ट व्हिडिओ मी असे टाकायचे की माझे स्लो मोशन मधले किंवा एखादा मेकअप लुक केलेला आहे त्याच्यावरती असे मी जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते टाकायचे. त्यामुळे ते जास्त चालायचे नाहीत. साधारणतः शॉर्ट व्हिडिओ मला 200-300 हार्डली 500 पर्यंत व्ह्यू यायचे आणि ब्लॉगचा व्हिडिओ आहे त्याला 100-150 असे व्ह्यू यायचे. त्यामुळे त्या चॅनलचं काही होणार नाहीये असं माझ्या डोक्यामध्ये एकदा बसलं आणि मग मी सोडून दिलं की चॅनलवरती आता जास्त आपण लक्ष नाही घालायचं आणि या चॅनलची काही जास्त ग्रो होणार नाही असं माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी तो चॅनल थोडंसं निग्लेक्ट केला आणि माझा जो स्वाती स्टाईल चॅनल होता त्याला मी कंटिन्यू करायला पुढे तो चॅनल मी कंटिन्यू केला. पण परत काय झालं की 3-3.5 वर्षानंतर जेव्हा मला इशिका झाली, म्हणजे डिलिव्हरी नंतर काय व्हायचं, स्वाती स्टाईल चॅनलला मला व्हिडिओ टाकायला टाइमच भेटायचा नाही, कारण माझं सिझेरियन डिलिव्हरी झाली होती आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त रेस्ट करावे लागायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की मला उठून स्वाती स्टाईलसाठी जे मेकअपचे आपले हेअरस्टाईलचे व्हिडिओ आहे ते बनवणं पॉसिबल होत नव्हतं. मग मी विचार केले की काय नाही, आपण आता हा जो ब्लॉगचा चॅनल आहे ना तोच पुढे थोडा कंटिन्यू करूया. आणि मग मी हळूहळू त्याच्यावरती व्हिडिओ टाकायला लागले. आता त्याच कंडिशन ब्लॉगचं कसं असतं, आपण जे नॉर्मली करतोय किंवा जे आपलं डेली आहे ते आपण दाखवू शकतो, त्याला काय आपल्याला मेकअप हेअरस्टाईल करायची गरज नाही असं ते झालेलं. म्हणून मग मी तो चॅनल पुढे कंटिन्यू करायला सुरुवात केली. तेव्हा मी विचार तर केला की आपण ब्लॉग कंटिन्यू करूया, पण ब्लॉग मध्ये टाकायचं काय. मग त्यावेळेस असं एक डोक्यामध्ये विचार आलेला की माझी आई ना माझी रोजची जशी काळजी घ्यायची त्याच्यावरतीच आपण एखादा व्हिडिओ बनवून टाकला तर, असं माझ्या डोक्यामध्ये आलं खरं. पण त्या व्हिडिओ बनवण्यासाठी मला एवढ्या अडचणी आल्या. त्याचा स्क्रीनशॉट मी इथे देते आणि हा तो व्हिडिओ आहे ज्याने माझं खरंच युट्यूब चॅनल ग्रो केलेलं आहे. सुरुवातीला त्या व्हिडिओबद्दल थोडंसं सांगते. काय झालेलं, तेव्हा माझ्याकडे स्टँड वगैरे मी काहीच घेऊन गेली नव्हती. त्यामुळे कारण माझा असं विचारच नव्हता की आपण आता डिलिव्हरीमध्ये ब्लॉग वगैरे बनवायचे आहेत. स्टँड नव्हतं. मग मी शनायाला थोडं कन्व्हिन्स करून जसं तिला जमेल तसं तू शूट कर म्हटलं आणि आईला जास्त कन्व्हिन्स करावं लागलं, कारण माझी आई कशी गावाकडे राहते आणि त्या लोकांना व्हिडिओमध्ये असं सोशल मीडियावरती यायला बिलकुल आवडत नाही. आणि तसंच माझ्या आईला पण आहे की तिला स्वतःला पर्सनली आवडत नाही. ती म्हणायची की तुला हवं तर मी जी पण आहे ती हेल्प करते, पण मला व्हिडिओमध्ये किंवा असं नको. आपल्या घरचं वगैरे कसं असतं की गावाला एवढं प्रॉपर सिटी सारखं नसतं, मग लोक वगैरे काय विचार करतील असं तिचं ते मत होतं. पण मी म्हणायची नाही, आपण जसं आपली लाईफ आहे ना, जसं आपण राहतोय ना, जसं आपलं घर आहे ना तसंच दाखवूयात. जे पण होईल ते होईल. असं पण आपला चॅनल एवढा काही ग्रो झालेला नाहीये. आणि असं करत करत आम्ही तो व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये माझी आई जसं काळजी घेते ते इन शॉर्ट आम्ही तो व्हिडिओ बनवला होता. साधारणतः 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ होता. एडिट करून तो तेवढा झाला आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला.
अपलोड केल्यानंतर साधारणतः 1-2 तासामध्ये मला 100-150 व्ह्यू आले आणि त्यावेळेस मला वाटलं की अरे वा छान, म्हणजे चांगलं चाललंय. कारण कसं झालेलं अगोदर ना पूर्ण 24 तासामध्ये मला 100-200 व्ह्यू यायचे, तर ते 1-1.5 तासामध्ये आले होते. त्यामुळे वाटलं की कदाचित हा व्हिडिओ थोडाफार तरी व्हायरल होईल आणि 1-2 दिवसात तो एवढा व्हायरल व्हायला लागला की तो नंतर मला वाटतं 4 ते 5 दिवसामध्ये त्यानं 3 लाख क्रॉस केले, 3 लाख व्ह्यूज क्रॉस केले. आणि तेव्हा मला विश्वास अक्षरशः बसेना. मी स्वामी महाराजांना एवढं थँक्स बोलायला लागले की माझा व्हिडिओ म्हणजे असं कोणतंच डोक्यात नसताना, काहीच नसताना तो व्हिडिओ एवढा व्हायरल चाललाय आणि त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर पण फटाफट वाढायला लागले. कारण त्याच्या अगोदर माझे 600च्या आसपास काहीतरी सबस्क्रायबर होते आणि तो व्हिडिओ जसा टाकला तर 4-5 दिवसामध्ये माझी सबस्क्रायबरची पण लेवल व्यवस्थित होत आली की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास आपला वॉच टाइम हवा असतो. पण ते माझं कम्प्लीट झालं नव्हतं आणि माझं वॉच टाइम पण 2000च्या आसपास होतं. म्हणजे मला साधारणतः 2000 तरी वॉच टाइम हवा होता आणि त्यावेळेस नेमकी दिवाळी आलेली. त्यामुळे आमचे रिलेटिव्ह किंवा माझे माहेरची माणसं वगैरे मुंबईवरून सगळे येणार होते आणि प्लस माझे मिस्टर पण त्यावेळेस येणार होते. मग म्हटलं ठीक आहे चला, मग तो असाच करत करत व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला आणि 8-10-15 दिवसात त्यांनी 4 लाखापर्यंत तो क्रॉस केलं. मला एवढं छान वाटायला लागलं आणि त्यामुळे माझा वॉच टाइम कम्प्लीट झाला त्या एका व्हिडिओमुळे आणि माझं सबस्क्रायबर पण 1000 जे होते ते कम्प्लीट झाले. मला एवढा आनंद झाला जे मी 3 ते 3.5 वर्षामध्ये करू शकले नाही ते अगदी 5 दिवसांमध्ये माझं झालं होतं आणि ते इतक्या स्पीडनं झालेलं की त्यामुळे माझ्याकडे ते शब्दच नव्हते. मी माझ्या आईला जेव्हा हे सांगितलं ना आपला व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल होते, ती इतकी खुश झाली. तिला पण समजेना की म्हणजे एवढा म्हणजे तिचे एवढा आशीर्वाद, ते अशी बोलायला लागली की माझा आशीर्वाद तुझ्या मागे आहे, खूप चांगलं होईल, पुढे चांगला चॅनल चालेल, असं तसं. ते खूप म्हणजे माझ्या आईनं तेव्हा मला इतकं छान सपोर्ट केला. प्रत्येक वेळी जसं ती सपोर्ट करते अगदी त्यावेळेस पण तिनं मला इतकं छान म्हणजे तिच्या शब्द यायला लागले आणि मला पण भारी वाटायला लागलं. मग त्याच्यानंतर आम्ही बोललो की चला आपण थोडंफार अजून ना त्याच्यामध्ये कंटिन्यू करूया, जसं जसं डिलिव्हरीचे ब्लॉग आहे जसं आपल्याला जमेल, माझी काळजी घेत किंवा आराम करत करत जसे व्हिडिओ टाकता येतील तसं मी टाकायला लागले. आणि त्याच्यामध्ये थोडेफार बाकीचे पण व्हिडिओ मग 40,000, 50,000, 30,000 असे व्ह्यूज यायला लागले आणि तेव्हा माझ्या डिलिव्हरीमध्ये चांगला तो चॅनल चालला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा चॅनल तेव्हा ग्रो झाला आणि एका व्हिडिओमुळे माझा चॅनल मॉनिटाईज सुद्धा झाला. तर सांगायचं एक तात्पर्य आहे की आपण कष्ट करणं आपल्या हातात आहे. आपली वेळ आली ना तर ते आपल्याला कधी मिळेल सांगू शकत नाही. ज्यावेळेस आपली वेळ येते ना त्यावेळेस ते आपल्याला मिळणार, पण कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि सुरुवातीच्या काळात माझं तेच चुकलं होतं की मी कन्सिस्टन्सी ठेवली नव्हती. कंटेंटमध्ये सुद्धा मस्त कॉम्बिनेशन असायचं माझं आणि या सर्व गोष्टी घडल्या होत्या आणि हा तो व्हिडिओ होता ज्याने माझा चॅनल मॉनिटाईज केलेला आहे. मला खूप छान वाटलं आणि आता त्या व्हिडिओवरती साधारणतः 5 लाखांपेक्षा पण जास्त व्ह्यू आहेत, 5-5.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू आहेत. व्हिडिओ छोटा होता पण व्हायरल एवढ्या चांगल्या प्रकारे झाला आणि त्या व्हिडिओमध्ये मला इतक्या भरभरून कमेंट्स आल्या. स्पेशली जास्त वुमेन्स लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी भरपूर छान प्रकारे मला सांगितलेलं आहे की त्यांचे स्वतःचे डिलिव्हरी एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये त्यांनी शेअर केलेले आहेत आणि मला वाचायला त्या कमेंट्स खूप छान वाटायच्या आणि मी माझ्या आईला स्पेशली वाचून दाखवायची. म्हणजे तिला जवळ बसून मी वाचून दाखवायची, बघ आई आज यांच्या अशा कमेंट्स आलेत, ह्या ताईंच्या तशा कमेंट्स आलेत आणि माझ्या आईला पण खूप छान वाटायचं. भरपूर तर लोकांनी अशा आईवरती कमेंट्स केले होते की म्हणजे तुझी आई किती छान आहे, तू किती लकी आहे की तुझी डिलिव्हरीमध्ये एवढ्या छान प्रकारे काळजी घेतलेली आहे. तर मंडळी हा होता तो व्हिडिओ ज्याने माझा चॅनल मॉनिटाईज केलेला आहे आणि स्पेशली थँक्स टू ऑडियन्स ज्यांनी मला एवढं त्या व्हिडिओमध्ये भरभरून प्रेम दिलं आणि त्याच्यापासून मग मी माझे व्हिडिओ कंटिन्यू करायला लागले. त्याच्यानंतर पण मग मी मुंबईला वगैरे आले तर काही दिवस माझे व्हिडिओ कंटिन्यू राहिले. पण इशिका छोटी, त्यानंतर शनायाचं स्कूलचा एवढा गॅप झालेला कारण डिलिव्हरी मध्ये मी भरपूर दिवस गावी राहिल्यामुळे ना शनायाचं स्कूलचं भरपूर नुकसान झालं होतं. ते आल्यानंतर तिचा अभ्यास, इशिकाला सांभाळणं आणि घरातलं आवरणं यामध्ये माझा थोडासा टाइम जायला लागला आणि परत माझ्या चॅनलकडे माझं निग्लेक्ट झालं किंवा परत थोडंफार माझं चॅनलकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे थोडंसं व्ह्यू मध्ये परत डिस्कंटिन्युटी यायला लागली आणि त्यामुळे व्ह्यूज पण थोडे अपडाऊन व्हायला लागले. पण तो जो व्हिडिओ व्हायरल झाला ना तर तो मी कधीच विसरणार नाही. माझ्या ऑडियन्सने मला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप मनापासून आभार. आणि परत मी आता कंटिन्यू करते आहे. आता इशिका पण थोडीफार मोठी झाली त्यामुळे तिला बघत मला जमतंय. तर तुम्ही आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या, आपले व्हिडिओ आणखी छान व्हायरल जाऊ द्यात जेणेकरून मला तुम्हाला आणखी चांगले कंटेंट द्यायचे आहेत, भरपूर मेहनत करायची आहे, तुमच्यापर्यंत खूप चांगल्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत.
तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आपले भरपूर प्रमाणात शेअर करा. तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. मस्त राहा, खुश राहा आणि मुळात आपले ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. बाय बाय.